तर माधवदासजी नावाचे एक मोठे संत होते. तर ते भगवान जगन्नाथ प्रभूंचे खूप मोठे भक्त होते आणि जेव्हा ते मंदिरात भगवान जगन्नाथजींच्या मंदिरात जायचे, तेव्हा ते बसलेले आपले परब्रह्म साक्षात भगवान जगन्नाथ त्यांना बघून असे झुलायचे असे. म्हणजे त्यांना एवढा आनंद व्हायचा, की माधवदासजींवर त्यांचं विशेष खूप प्रेम होतं जगन्नाथजींचं. आणि माधवदासजी पण हे खूप मोठे भक्त होते त्यांचे. तर मंदिरात आल्यावर ते संवाद सुद्धा करायचे. ते जगन्नाथ प्रभूंना म्हणायचे, की "प्रभू बरे आहेत का? सगळं ठीक आहे?" प्रभू म्हणायचे, "एकदम ठीक." ते म्हणायचे, "प्रभू एकदम प्रसाद वगैरे छान येतो." ते म्हणतात, "एकदम बढिया, एकदम छान." तर माधवदासजी त्यांना म्हणाले, की "माझी एक इच्छा होती प्रभू." प्रभू म्हणले, "काय?" तर ते म्हणले, "मला वृंदावनला जायचंय." तर माधवदास यांची इच्छा ऐकून जगन्नाथ प्रभू एकदम शांत होऊन गेले. माधवदासजी म्हणले, "का का काय झालं प्रभू? तुम्हाला आवडलं नाही मी चाललोय ते? तुम्ही तर खुश व्हायला पाहिजे. मी वृंदावनला चाललोय." जगन्नाथ प्रभू म्हणले, की "मी खुश होऊ की उदास होऊ हेच मला आता कळत नाहीये." म्हणले, "अरे माझा माधवदास," म्हणले, "तू जाणार म्हणले वृंदावनला मला सोडून." म्हणले, "मी शृंगार करून इथं फक्त आणि फक्त माझ्या माधवदाससाठी राहतो." म्हणले, "तू चालला?" पण म्हणले, "वृंदावनला पण गेलं पाहिजे." म्हणले, "धाम आहे, गेलं पाहिजे." म्हणले, "वृंदावन तर मला खूप प्रिय आहे." पण म्हणले, "मी तुझ्या बिगर कसा राहू?" तर माधवदासजी त्यांना म्हणायला लागले, की "प्रभू मग काय तुमची काय आज्ञा आहे? मी काय केलं पाहिजे?" तर आपले जगन्नाथ प्रभू त्यांना म्हणाले, की "एक काम कर," म्हणले, म्हणले, "मला सोबत घेऊन चल." माधवदासजी म्हणले, "तुम्हाला इथं काय प्रॉब्लेम आहे?" तर ते म्हणाले, "अरे," म्हणले, "इथं माधवदास मी तुझ्यासाठी इथं असतो," म्हणले. "बाकीचे सगळे दर्शन घेत असतील, पण म्हणले मी तुझी वाट बघत असतो, की तू कधी येशील. माझा शृंगार, माझं सगळं हे मला तू आवडतोस," म्हणले. "मी तुझ्याशिवाय माझं मन नाही लागणार." म्हणले, "आरती केली तरी मी खुश नाही होणार," म्हणले. "शृंगार केला तरी सुंदर नाही लागणार. मला भोग पण खाऊ वाटणार नाही," म्हणले, "जर तू नसशील तर." म्हणले, मला सोबत येऊ दे." ते म्हणले, "एक तर 2 रिझन आहेत तुम्हाला घेऊन सोबत नाही जायचे." म्हणले, "तुम्हाला 7-7 वेळा भोग लागतो," म्हणले, "तर तुम्ही 7-7 वेळा जेवता," म्हणले. "आणि दुसरी गोष्ट," म्हणले, "इकडचे पुजारी मला जीव मारतील," म्हणले, "जर तू मला सोबत घेऊन गेलं तर." म्हणले, "कसं सोबत घेऊन जाऊ? आणि तुम्ही एवढे जड आहेत." जगन्नाथ प्रभू म्हणले, "मी हलका होतो, मी व्रत करतो, पण म्हणले मला वृंदावनला घेऊन चल." म्हणले, "वृंदावनचं वृंदावन पण होईल आणि म्हणले तू पण सोबत राहशील माझ्या." माधवदासजी बोलले, की "नाही, असं नाही होऊ शकत प्रभू." म्हणजे माधवदासजी असं समजवत होते त्यांना, असं लहान मुलासारखे, की नाही बाळा, नाही असं करून समजवत होते. इतकी त्यांच्यामध्ये एवढी तीव्र भक्ती होती माधवदासजी, जगन्नाथ प्रभू आणि जगन्नाथ प्रभूंची त्यांच्याबद्दल भक्ती होती. आपले प्रभू तसेच आहेत. कधी-कधी असं होऊन जातं, की ते भक्त भक्ती करतोय त्या परमेश्वराची, की तो परमेश्वर भक्ती करतोय त्या भक्ताची. हे आपल्याला कळत नाही. ते म्हणाले, की 6 महिने त्याचा प्रश्न आहे. म्हणले, "तुम्ही नेहमी विरह देता ना भक्तांना." म्हणले, "6 महिने तुम्ही सहन करा, त्याला काय होतंय?" ते ऐकून जगन्नाथ प्रभूंच्या त्या मोठ्या-मोठ्या डोळ्यांमध्ये पाणी यायला लागलं. अश्रू यायला लागले. ते म्हणले, की "माझा माधवदास चालला." माधवदास म्हणले, "अरे तुम्ही रडू नका," म्हणले. म्हणले ते असं लहान मुलासारखं त्यांना समजवत होते, की "तुम्ही रडू नका, मी येईल 6 महिन्यामध्ये." मग ते म्हणतात, की "माझा माधवदास चालला." तरी एवढं समजत होते माधवदासजींना, की "ए माधव, तू जाऊ नको रे, तू जाऊ नको. खूप रस्ता विकट आहे," म्हणले. "मी तुझ्या सोबत येतो. विनाकारण तुला काळजी पण नाही राहणार वगैरे." झालं एवढं हा नाही करता करता शेवटी माधवदास वृंदावनला निघाले. ज्या दिवशी माधवदास गेले त्या दिवशी जगन्नाथपुरीमध्ये खूप पाऊस झाला, एकदम ढगांच्या गडगडाट सोबत, जसं काय महाप्रभू रडत होते. असं माधवदासजींची भक्ती आपल्या जगन्नाथजी प्रभूंबद्दल. आणि माधवदासजींचं असं असायचं, की त्यांना 7-7 दिवस भूक नाही लागायची. एकदम म्हणजे असा कंट्रोल, ते पाहिजे तेवढंच खाणार, 7-7 दिवस ते भुके राहायचे. त्यांना तशी सवय होती. असे 1 दिवस गेले, 2 दिवस गेले, 3 दिवस गेले आणि तिसऱ्या दिवशी मात्र एका झाडाखाली माधवदासजी झोपलेले आणि त्यांना सकाळी जाग आली. जशी त्यांनी नदीमध्ये अंघोळ केली रे केली, त्यांना डायरेक्ट भूक लागायला लागली. इतकी भूक लागायला लागली, की ते भुकेने व्याकुळ झाले. म्हणले, "अशी भूक तर माझ्या आयुष्यात मला लागली नाही." त्यांना असं हे कळतच नव्हतं, की नेमकं काय घडतंय त्यांच्याबरोबर. मग तिकडे एक आजीबाईंचं गावामध्ये घर होतं. ते तिकडे गेले. माधवदासजी म्हणले, "हे माई," म्हणले, "मी तुमचे हात जोडतो," म्हणले, प्रवासाला निघालोय, पण म्हणले मला खूप भूक लागली, म्हणले मला काहीतरी तुम्ही खायला द्या." आजीबाई म्हणले, "या," म्हणले, "बाबा," म्हणले, "तुम्हाला मी इथं चांगलं हे बनवते, तुम्ही जेवा," म्हणले, "आमच्या इथं." ते म्हणले,
म्हणले थांबाय पण हे नाही म्हणले, म्हणले सुके चावल द्या म्हणले, मळलेली कणिक द्या म्हणले, म्हणले काही चालेल म्हणले, पण माझं पोट भरू द्या म्हणले, मला इतकी भूक लागली. तर आजीबाईंनी भाजी चपाती आपलं वरण भात त्यांना दिलं आणि जसं ताट समोर आणून दिलं की माधवदासजी तुटून पडले त्या जेवणावर आणि असं एकदम फास्ट जेवायला लागले, नुसते खात होते खात होते. त्या आजीबाई म्हणल्या, अहो बाबा हळू जेवा म्हणले, हळू जेवा, थोडासा ठसका लागायचा, गळ्यात अटकल म्हणल्या. आणि म्हणले काय तुम्ही म्हणले एकटं एकटंच खाताय म्हणले, शेजारी म्हणले एक छान असा कोमल बालक बसलाय म्हणले, त्याला पण द्या ना खायला. माधवदासजी म्हणले काय म्हणले, माझ्या शेजारी तर कुणी नाहीये. म्हणल्या अहो एवढा कोमल छान असा गोंडस बाळ बसले म्हणले तिथं, म्हणले त्याला सोबत घेऊन जाताना म्हणले तुम्ही एकटं खाताय म्हणले, त्याला पण भूक लागली असेल. म्हणले आजी माझ्या बरोबर कोण नाही, मी एकटाच आहे म्हणले. म्हणले सांगा तू दिसतो कसा ते तरी सांगा. म्हणले असा सावळा आहे, छान असा कोमल आहे, त्याच्याकडे बघून म्हणली किती सुंदर बालक आहे म्हणली, त्याचे दोन दोन असे मोठमोठे डोळे आहेत, किती छान दिसतोय तो. माधवदासजींना कळलं हे कुणाबद्दल बोलतात. साक्षात जगन्नाथ प्रभू आपल्या भक्त माधवदासजींवर चालत होते. जसं जेवण आटपून बाहेर आले, माधवदासजी म्हणले प्रभू काय गरज आहे माझ्या बरोबर यायची, म्हणलं होतं ना नका येऊ तुम्ही. तर जगन्नाथ प्रभू म्हणले अरे म्हणले बाबा मी नाही राहू शकत तुझ्याशिवाय म्हणले, माझं शरीर तिकडे पण म्हणले मी आत्म्याने तुझ्या बरोबर चाललोय म्हणले. म्हणले जो जगन्नाथपुरीहून जो वृंदावनला जातो म्हणले, म्हणले एक क्षण का होईना मी त्याच्यावर असतोच म्हणले, मी तुझ्यावर येणार म्हणजे येणार म्हणले, मी कसं राहू कसं तुझ्याशिवाय. इतकी माधवदासजींची भक्ती जगन्नाथ प्रभू, आणि जगन्नाथ प्रभूंना इतकं प्रेम त्या भक्ताबद्दल. असं करत करत जसे माधवदासजींचं आता असं झालं की प्रवास कमी आणि 10 वेळा जेवायचेच, कारण जगन्नाथ प्रभू त्यांच्या सोबत चालत होते आणि त्यांना भूक लागायची, आणि चालल्यामुळे तर ते अजून जिरत असेल, 10 वेळा दिवसातून जेवायचे. तसं करत करत ते पोचले वृंदावनला. जसं वृंदावनला पोचले तसं यमुनामध्ये नदीमध्ये त्यांनी आंघोळ केली आणि त्याच्यानंतर सगळे भक्त दर्शन करायला जातात. पोचल्या माधवदासजींना लागली भूक, त्यांनी कुठून तरी चणे आणले, ते सुके चणेच खाल्ले त्यांनी, कारण भूक लागायची त्यांना सारखी. सोबत आता प्रभूजी म्हणलं भूक लागणारच त्यांना, तर त्यांनी तसेच सुके चणे खाल्ले आणि मग दर्शनाला ते वृंदावनमध्ये निघाले. जेव्हा ते वृंदावनमध्ये फिरत होते तर आपल्या निधिवनमधल्या कुंज बिहारीजींचं दर्शन घेण्यासाठी माधवदासजी गेले. दर्शनार्थी लोकांमध्ये बसले होते ते, आणि हरिदासजी ठाकूरजींची पूजा करत होते. तर मध्येच आपले हरिदासजी बाहेर आले आणि म्हणले इथं माधवदास कोण आहे. तर माधवदासजी म्हणले मी तर इथं पहिल्यांदा आलो, यांना माझं नाव कसं काय माहिती. म्हणले मी आहे. म्हणले तुम्ही जगन्नाथपुरी येऊन आलेत ना. म्हणले मी तर पहिल्यांदा आलोय वृंदावन मधून. म्हणले तुम्हाला माझं नाव कसं काय माहिती. म्हणले इकडे या. माधवदासजी जाऊन हरिदासजींना भेटले. 2 भक्तांचं इथं दिव्य मिलन होतं. तर माधवदासजींनी विचारलं हरिदासजींना की म्हणले त्यांना माझं नाव कसं काय माहिती. ते म्हणले त्यांनीच बोलून घेतलं म्हणले मला. तर हरिदासजी त्यांना म्हणाले की भोग लावत होतो ठाकूरजींना. तर ते म्हणाले की मला भूक नाही. मी विचारलं की का भूक नाही. म्हणले तुम्हाला प्रसाद दिल्यानंतर म्हणले तुम्ही तर एकदम खुश होऊन जाता म्हणले, तुम्हाला सारखी भूक लागत असते. म्हणले आज काय झालं. म्हणले काही दिवसापासून तुम्ही खातच नाही. तर म्हणले अरे माधवदास आलाय माझा. म्हणले आल्या त्यांनी मला सुके चणेच घातले. म्हणले ते सुके चणे खाऊन माझा गळा कोरडा पडला आणि म्हणले माझं पोट भरले. म्हणले आता मला भूक नाही. माधवदासजी म्हणले आता जगन्नाथ प्रभू माझ्यासोबत होते म्हणून म्हणले मी माझं पोट भरत होतो म्हणले मला भूक लागल्यामुळं, पण मी खाल्ल्यावर ठाकूरजींचं पोट भरतंय हे मला. ते म्हणले ठाकूरजी आणि जगन्नाथ प्रभू काय वेगळे थोडी आहेत, सेमच आहेत. हे ऐकून माधवदासजींच्या डोळ्यामध्ये अश्रू आले. हरिदासजी म्हणले चल म्हणले ठाकूरजींचं दर्शन करून दे तुला, चल. दोघं आतमध्ये गेले. माधवदासजींना ठाकूरजीच्या जागी जगन्नाथ प्रभू दिसायला लागले. एक क्षणाला पुन्हा ते जाऊन मध्येच ठाकूरजी दिसायला लागले. पुढच्या क्षणी लगेच जगन्नाथ प्रभू दिसायला लागले. हे बघून माधवदासजी खूप खुश झाले. तर अशी ही दिव्य लीला की भगवंत आपल्या भक्तांवर एवढं प्रेम करतात की ते त्यांच्याबरोबर राहतात, त्यांच्याबरोबर ते जगतात, रुके सुके चणे सुद्धा खातात. हे असे आपले कृपाळू प्रभू आहेत. म्हणूनच भक्तांची जेव्हा आपण कथा ऐकतो तेव्हा आपल्या पण मनामध्ये भक्ती वाढते. म्हणूनच भक्तांचा संग करावा, भक्तांची कथा ऐकावी आणि आपल्या प्रभूंची
खूप सेवा करावी, नामजप करावा, तरच तुमच्या आयुष्यामध्ये तुम्ही प्रगती करू शकता. आणि सगळ्यात महत्त्वाची आपल्या आयुष्यात असते ती अध्यात्म. जर आपण प्रभूंना विसरून जर आपल्या आयुष्यात सगळं काही आहे, तर आपल्याकडे काहीच नाही आहे. पण एक क्षणी आपल्याकडे काही नाही आहे एक वेळेस, पण आपल्याकडं प्रभूंचं नाम आहे आणि आपण त्या प्रभूंचं नाम जप करतो, आपण त्यांची भक्ती करतो, तर आपल्याकडे सगळं आहे. जय जय श्री राधे.